श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे रविवार. या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ज्याला देवशयनी किंवा शयनी एकादशी असंही म्हणतात. यावर्षी रविवार म्हणजेच 6 जुलै 2025 रोजी ही एकादशी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू महिन्यामध्ये आषाढ साजरा केला जाणारा हा आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे. भगवान विष्णूंच्या 4 महिन्याच्या दिव्य विश्रांतीची सुरुवात आहे, ज्याला चातुर्मास म्हणतात. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात म्हणजे दुधाच्या महासागरात शेषनागावरती झोपतात. म्हणूनच या दिवसाला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. असं म्हटलं जातं की आषाढी एकादशीच्या दिवशी जी व्यक्ती मनोभावे व्रत करते आणि त्याचबरोबर काही प्रभावी उपाय करते आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करते, त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्या व्यक्तीच्या पापांचा नाश होतो आणि भगवान श्रीहरी विष्णू त्यांना प्रसन्न होतात. इतका हा प्रभावशाली दिवस आहे. हा दिवस अतिशय प्रभावशाली आहे. या दिवशी सकारात्मक लहरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि याच काळामध्ये विठ्ठलाच्या नामघोषाचा जो सकारात्मक उच्चार जे आहे तर तो सुद्धा आपल्या ज्या काही आपण सेवा करतो त्यावरती परिणाम करत असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. आज संध्याकाळी दिव्याखाली आपण जर ही एक वस्तू ठेवली तर एक रात्रीतून आयुष्य बदलू जाईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपेल, त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. अगदी सोन्यासारखे दिवस येतील, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. ही जी वेळ आहे ना तर ही वेळ माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ आहे आणि या वेळेमध्ये जर तुम्ही हा प्रभावी उपाय केला तर याचे पुण्यफळ आपल्याला पटकन मिळते. तर पहा, जेव्हा आपण घरामध्ये दीप प्रज्वलित करतो त्यावेळेस आपल्याला एकदम सकारात्मक वाटायला सुरुवात होते. ज्यावेळेस घरामध्ये दिवा लावल्यामुळं घरातील जी नकारात्मकता ही संपून जाते, म्हणजेच नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होते. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण काही प्रभावी उपाय करतो त्यावेळेस त्या उपायाचा देखील आपल्याला खूप जास्त अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असतं. दिवा हे सकारात्मकतेचं प्रतीक मानले जाते आणि ज्या घरामध्ये दीप प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये नकारात्मकता ही राहत नाही. त्यामुळे दिव्याला खूप जास्त महत्त्व हे दिलं जातं. जर तुमच्या घरामध्ये जर काही अडीअडचणी असतील, संकट, दुःख हे येत असेल तर हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होण्यासाठी, घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील त्या दूर होण्यासाठी, पैसा येत नसेल तर पैसा येऊ लागेल आणि पैसा घरामध्ये टिकत नसेल तर तो सुद्धा टिकून राहील, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर पहा, आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहे एक दिवा. दिवा घेताना तो मातीची पंतीच तुम्ही घ्या, कारण मातीची पंती ही जी आहे तर ती पंचतत्वापासून बनलेली आहे. म्हणजेच माती, हवा, पाणी, अग्नी आणि त्याचबरोबर जल या
5 घटकापासून मातीचा दिवा हा तयार होत असतो आणि या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त अधिक प्रमाणामध्ये एकवटलेल्या असतात. त्यामुळे हाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला लाल पिवळा जो कलाव्याचा धागा असतो रक्षासूत्र, तर त्या धाग्याची वात घालायची आहे. तर ती तुम्हाला 2 वात करून घालायची आहे, म्हणजे डबल करून तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप घालण्याचाच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर जे तूप असेल ते घाला. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही घालायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हळद कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आता ह्या स्वास्तिकवरती तुम्हाला चण्याची डाळ घालायची आहे. चण्याची डाळ ही मुठभर घ्यायची आहे. चणा डाळ ही भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. भगवान विष्णूंना चणा डाळ ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे चणा डाळ तिथे ठेवायची आहे मुठभर आपल्याला आणि त्यानंतर त्यावरती हा दिवा जो प्रज्वलित केलेला आहे तो ठेवायचा आहे. आता बघा, हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करण्या अगोदर तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित असायला हवा. धूप अगरबत्ती तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अगोदर केलेली असायला हवी. त्यानंतरच हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग घालायचा आहे. एक अखंड तांदूळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याचबरोबर एक तुम्हाला कापराची वडी त्यामध्ये टाकायची आहे. हे 3 वस्तू त्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करून लावायचा आहे. त्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे. अक्षदा अर्पण करायच्या आहेत. एखादं फूल असेल तर फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं 1 वेळा पठण तिथेच बसून करायचं आहे. खाली बसायच्या अगोदर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे, तसंच तुम्हाला बसायचं नाही. त्याचबरोबर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तो दिवा जो आहे तर तो 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. जर दिवा मध्येच विझला तर काहीही मनामध्ये शंका न आणता परत दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तो प्रज्वलित ठेवायचा आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तो दिवा परत स्वच्छ करून तुम्हाला वापरायचा आहे. त्यामधील ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि जी काही चणा डाळ आहे तर त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. ही चणा डाळ आणि तो गूळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. आता तुमच्या आसपास गाई नसेल तर ती फक्त चणा डाळ मग तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुमच्या मुख्य दरवाजामध्ये देखील लावायचा आहे. कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य राहण्यासाठी तिथे एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तसेच हरिप्रिया म्हणजेच तुळशी मातेपाशी सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक कापराची वडी तुम्हाला घालायची आहे आणि असा हा दिवा तुळशीपाशी आवर्जून लावायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.